पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वार करे संताचा वार करे संताचा वार करी संता वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी संतांचा मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा देह तवासे भोगाचे अधीन याचे सुखशीन क्षणभंगूर अविनाश जोडी देवापायी भाव कल्याणाचा ठाव सकळ हे. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणांचा अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्य देहाची कर्माची प्रारब्धाची मर्यादा सांगतात. देह हा क्षणभंगूर आहे, नाशवंत स्वरूपाचा आहे, हेही पुन्हा एकदा आपल्या समोर मांडतात. पण या नाशवंत देहातून अविनाशी अशा स्वरूपाची भक्ती आणि कीर्ती प्राप्त करता येते. एक भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जाऊन विश्रांती प्राप्त करता येते. फक्त त्यासाठी आपण देवापायी भाव ठेवावा, त्याची भक्ती अंतकरणामध्ये करत राहावी. एरवी या ठिकाणचा हा पसारा एका क्षणात सोडून जावा लागतो असं महाराज म्हणतात. एकदा का त्याचं बोलावून आलं मग जगामध्ये कोणालाही या ठिकाणी त्यापुढे काही काळ थांबता येत नाही. परंतु जोपर्यंत जीवन आहे मनुष्यानं या जीवनामध्ये ईश्वर भक्ती करत अत्यंत चांगल्या रीतीनं सुख समाधानाचा अनुभव घेत जीवन जगावं अशा प्रकारचा विचार या अभंगातून महाराजांनी आपल्यापुढे ठेवला आहे. संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. पिंपरी निर्मळ, तालुका राहता, जिल्हा अहिल्यादेवी नगर या ठिकाणी आज वाढणे पाटील परिवारातील पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. खरं तर आपल्यातून ज्यांना खूप अल्प वयात जावं लागलं असे आपले सर्वांचे स्नेही कैलासवासी चंद्रकांत मुरलीधर पाटील वाहडणे यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जात आहे. त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती अनिताताई चंद्रकांत वाहडणे, त्याचबरोबर मुलगी कुमारी सायली चंद्रकांत वाहडणे, मुलगा चिरंजीव कृष्णा चंद्रकांत वाहडणे, त्यांच्या बहीण सौ लताताई बाबासाहेब गायकर, मेहुणे ॲडव्होकेट श्री बाबासाहेब नवाजी पाटील गायकर, मेहुणे श्री प्रेमराज गोरक्षनाथ पाटील निर्मळ, श्री अनिल गोरक्षनाथ पाटील निर्मळ, भाचे राहुल, त्याचबरोबर भाची सौ श्रद्धा, संपूर्ण वाहडणे पाटील परिवार, या परिवारातील जमलेले सर्व आपण आप्तेष्ट नातेवाईक स्नेही मंडळी, विशेष करून पिंपरी निर्मळ येथील वाहडणे पाटील परिवाराचे पाहुणे सन्मान्य घोरपडे पाटील, सन्मान्य निर्मळ पाटील, परिसरातील इतर सर्व पाहुणे मंडळी आज या कार्यक्रमाला संपन्न करण्यासाठी आवर्जून उपस्थित आमच्या या वरदविनायक सेवाधामाचे मार्गदर्शक आमचे स्नेही श्री हरिभक्तीपरायण भारतजी महाराज धावणे, गायनाचार्य म्हणून ज्यांनी या ठिकाणी आवर्जून वेळ दिलेला आहे असे हरिभक्तीपरायण आमचे स्नेही रामकृष्ण महाराज चौधरी, शिवाजी महाराज तांबे, आमचे स्नेही दुसरे विराज महाराज मगर, मृदंगाची साथ करणारे
सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा या आश्रमातील आमचे विद्यार्थी प्रसाद महाराज तरवडे, आपले विनेकरी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अशी आपली भजनी मंडळी आणि टाळकरी मंडळी, ज्यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे असे आमचे रविभाऊ चौधरी, आपल्या या वरदविनायक सेवाधामाचं भूमिदान करून या भागाला एक आध्यात्मिक अधिष्ठान ज्यांच्यामुळे निर्माण झालं ते आपले सर्वांचे स्नेही हरिभक्तीपरायण कचरू पाटील निर्मळ नाना, सन्माननीय वाढणे पाटलांचे सन्मित्र आमचेही परमस्नेही सन्माननीय खर्डे साहेब, आपल्या जिल्हा दूध संघाचे माजी MD, त्याचबरोबर आदरणीय घोरपडे सर असतील, आपल्या भजनी मंडळाचे आणि गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामभाऊ पाटील निर्मळ, आमचे स्नेही सन्मान्य लासुरे पाटील, उपस्थित सन्मान्य आमचे स्नेही घोरपडे साहेब, समोर बसलेली सर्वच वडीलधारी मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पै पाहुणे आणि माता भगिनी. खरं तर कोणत्याही जीवाला या ठिकाणी आल्यानंतर एक दिवस जावं लागतं, परंतु ही यात्रा परिपूर्णतेकडे गेली की थोडं समाधान असतं. परंतु हाच प्रवास अर्ध्यावर थांबला की त्याचं मोठं दुःख परिवाराला, आप्तेष्टांना, स्नेहीजनांना होत असतं. आणि म्हणून चंद्रकांत भाऊ वाढणे यांचं वय म्हणजे अवघं 52-54 वर्षाचं वय. अतिशय कर्तबगार वडील शिक्षक होते, त्यांनी उत्तम प्रकारचं ज्ञानदानाचं काम केलं. आई वडिलांचे एक चांगले विचार संस्कार या कुटुंबाला मिळाले. चंद्रकांत भाऊंनी पुढे शेती सांभाळताना व्यवसायाची त्याला जोड देण्याचा प्रयास केला. सातत्यानं काही ना काही चांगल्या पद्धतीनं व्यवसायामध्ये ते राहिले. आणि एक चांगली वाटचाल सुरू असताना अचानकपणे त्यांना जावं लागलं. आपण समजू शकतो की या संपूर्ण परिवारावर किती मोठं दुःख आणि दुःखाचं सावट या निमित्तानं आलेलं आहे. आणि आजही ते दुःख ताजंच आहे. म्हणून त्यांच्या धर्मपत्नी आमच्या भगिनी असतील किंवा ही मुलं मुलगी अतिशय कमी वय आहे. म्हणजे मला नानांनी, खर्डे साहेबांनी मगाशी जेव्हा परिचय करून दिला त्यावेळेला थोडंसं त्याच्याकडे पाहिल्यानंतरच खूप वाईट वाटलं की खूप लवकर जबाबदारी आणि अशा पद्धतीची ही जबाबदारी, वडिलांचं श्राद्ध घालण्याची. पण नाईलाज असतो या जगामध्ये. या दुःखाला आपणच सामोरं जातोय असं म्हणण्याचं काही कारण नाही. कोणतं ना कोणतं दुःख प्रत्येक परिवाराच्या समोर उभं असतं. नाईलाजानं त्याला सामोरं जावं लागतं. आमचे संत महात्मे धीर देतात, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवशी बैसोनी याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे. जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल दिवस पाहावे लागतात, सुख दुःखाचे प्रसंग येतात. पण शेवटी आपल्या हातात सर्व गोष्टी परमेश्वरानं ठेवलेल्या नाही हे मान्य करून आपल्याला त्या प्रसंगाला, आणि म्हणून खूप मोठ्या दुःखाला वाढणे पाटील परिवार, घोरपडे पाटील परिवार, सर्व आप्तेष्ट नातेवाईक हे गेलेले आहे. आपण सर्वजण या दुःखामध्ये अंतकरणापासून सहभागी आहोत. आणि आज या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कैलासवासी चंद्रकांत भाऊ यांना सद्गती लाभावी आणि त्यांचे आशीर्वाद मुलं मुली आणि या परिवाराच्या पाठीशी राहावे. या मुलांची वाटचाल पुढच्या काळामध्ये यशस्वी आणि समाधानकारक व्हावी यासाठीच हे आशीर्वाद घेण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. विठाला कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वरद विनायक भगवान सद्गुरु नारायण महाराज की जय. आज
आपण सर्व उपस्थित झालेला आहात. मला वाटतं आमचे परमस्नेही सन्माननीय इंगळे साहेब सुद्धा आलेले आहेत. डॉक्टर इंगळे साहेब जे मोठे उद्योजक आहेत, मूळ राहुरीकर असले तरी नेवाशामध्ये उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं गेली 25-26 वर्ष आमचा स्नेहसंबंध आहे. या परिवाराचे नातेवाईक म्हणून तेही उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. बरीच मंडळी आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या या अभंगातून मनुष्य देह हा पूर्वकर्म आणि त्यातून जे काही भोग त्याला सामोरे येतात त्याच्या अधीन तो आहे असं सांगतात. काही गोष्टी अशा असतात की त्या निश्चित झालेल्या असतात, त्याच्यात बदल करणं कदापि शक्य होत नाही. आणि त्या निश्चित झालेल्या गोष्टींपैकी आयुष्य ही सुद्धा नियतीनं निर्धारित निश्चित केलेली गोष्ट आहे, असंच ऋषीमुनी आणि संतांचं सांगणं आहे. किंबहुना अनुभवही तसेच आहे. आपण पहा, एखाद्या वेळेला छोट्या औषधानं एखाद्याचा मोठा आजार बरा होतो आणि त्याला आयुष्य वाढवून मिळतं, आणि एखाद्या वेळेला मोठे प्रयत्न करून सुद्धा, खूप उपचार करून सुद्धा यश मिळत नाही. याचा अर्थ मानवानं प्रयत्न केलेच पाहिजे, पण सर्व गोष्टी मानवाच्या हातात नियतीनं परमेश्वरानं ठेवलेल्या नाही. आयुष्य अशी गोष्ट आहे. आयुष्य संपली आधी मग तेथे न चले परम औषधी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं. किती मोठं औषध तुम्ही दिलं, पण आयुष्य एकदा संपलं की ते काही चालत नाही. आणि म्हणून देहाला काही मर्यादा आहे, आणि या मर्यादा त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे त्या ठिकाणी परमेश्वरानं त्याच्या पुढे आणून ठेवलेल्या आहे. आणि म्हणून मुळात मनुष्याला लाभलेला देह हा एका अर्थानं विचार केला तर खूप चांगला आहे, श्रेष्ठ आहे. सत्कर्म करता येतात, याच देहामध्ये भक्तीही करता येते, कीर्तीही मिळवता येते, सद्गतीही मिळवता येते. पण दुसऱ्या बाजूला हा देह नाशवंत, मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा दुसरा बाजूचा विचार केला तर नाना प्रकारचे रोग, दुःख, समस्या या देहाच्या संबंधानं आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं. तसं पाहिलं तर सर्व आजारांची बीज या देहात आहेत. फक्त काही अनुकूलता निर्माण झाली की ते आजार उद्भवतात, बाकी आजार कोणताच बाहेरून येत नाही. त्या आजाराची जी काही बीज आहे ती या शरीरात. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, शरीर दुःखाचे कोठार. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीराईचे. शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीराईचे. शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीराईचे. शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीराईचे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोचुले. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोचुले. या गोरपडे सर बसा. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईसे. ही एक बाजू. आणि दुसरी बाजू, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. प्रत्येक गोष्टी अनुकूल प्रतिकूल अशा दोन बाजू असतात. जसं प्रवास करायचा आहे तर नवीन ठिकाणं पाहायला मिळतील, नवीन माणसं भेटतील, पर्यटनाचा आनंद मिळेल, ही एक अनुकूल बाजू असते.
पण प्रवासाचा त्रास होईल, कधी ठेच लागेल, खास खळगा येईल, कधी मध्ये काही अडथळा निर्माण होईल, भोजन वेळेवर मिळेल की नाही, या प्रतिकूल बाजूही असतात. यात्रेला गेलेली माणसं, त्याच्यामुळे जे सकारात्मक माणसं आहे, यात्रेहून आले की ते चांगलं चांगलं सांगत असतात. चांगलं दर्शन झालं, चांगलं स्नान झालं आणि चांगला आनंद मिळाला, चांगली माणसं होती आमच्या यात्रेत. हा एक वर्ग असतो यात्रेहून आल्यावर बोलणारा. दुसरा एक वर्ग असतो, जेवणच चांगलं दिलं नाही महाराजांनी, खोल्याच धड नव्हत्या, फारच घाण होती. शेवटी काय, आपल्या मनात जी घाण आहे ती आपल्या विचारातून व्यक्त होते. अनुकूल प्रतिकूल कोणत्या गोष्टीत नाही. आपल्याला घेऊन काय यायचं. पंढरपूरला गेलेला एक वारकरी, तो आल्यावर सांगायला लागला, काय आनंद पंढरीचा, केवढे लोक दानधर्म करतात, केवढं अन्नदान करतात, तिथलं प्रशासन केवढं राबतं, लोकांसाठी रात्रंदिवस उभं राहतं, कीर्तन केवढे चांगले होतात, म्हातारी माणसं सुद्धा दिंडीत पायी चालतात. काही माणसं पंढरीच्या वारीचा हा अनुभव सांगतात. काही माणसं म्हणतात, काय घाण होती बा पंढरपुरात. आता याचा अर्थ काय? शेवटी पहिल्याचे विचार छान होते म्हणून त्यानं प्रतिक्रिया चांगली दिली. मायबाप हो, प्रत्येक गोष्टीमध्ये नाण्याला दोन बाजू असतात, तशा पद्धतीनं अनुकूलता आणि प्रतिकूलता आहे. शरीराच्या सुद्धा या दोन्ही बाजू संतांनी आपल्या पुढे ठेवल्या. एका बाजूला पाहिलं तर रोगाचं भांडार, दुःखाचं कोठार, दुर्गंधीचं थार, असं हे शरीर आहे. एकदा एका गुरुकडे काही शिष्य आध्यात्मिक शिक्षण घेत होते आणि आध्यात्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर त्यांना आता त्यांच्या स्वगृही जायचं होतं. पूर्वी गुरुकुल पद्धती, आणि गुरुकुल पद्धतीमध्ये लिहिणं, वाचणं, शिजवणं, रांधणं, झाडणं, सारवणं, सर्व काही कामं, आणि त्यामध्ये सर्वात तरबेज ते विद्यार्थी व्हायचे. विद्यार्थी, विद्यार्थिनी. आपल्याला आजही खरं तर गुरुकुलांची आवश्यकता आहे की ज्याच्यातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन मिळेल आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन मिळेल. हल्ली काय झालं, वही, पेन आणि कॉम्प्युटर याच्यापेक्षा चौथी वस्तूच राहिली नाही. आणि हा मोबाईल, कॉम्प्युटर ते आलाच, त्याचाच छोटं व्हर्जन म्हणजे कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरचं छोटं व्हर्जन म्हणजे मोबाईल आहे. मला असं वाटतं फक्त लिहिणं, वाचणं, शिकणं म्हणजे एवढं शिक्षण नाही. जगणं आणि वागणं ज्याच्यामध्ये समजेल ना, ते खरं शिक्षण आहे. ठीक आहे, आजच्या शाळा महाविद्यालयांमधून ते होऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. पण घरातल्या लोकांनी तरी त्याकडे लक्ष देणं, घरातले लहान थोर सगळ्यांनी मुलांना पाहुणे आले की पाहुणचान करायला सांगणं, पाणी द्या, चहा द्या, हे जगणं वागणं आहे ना. आपण ते करतोच. बहुतेक आपल्यासारख्या अनेक चांगल्या कुटुंबामध्ये याची काळजी घेतली जाते, पण बऱ्याच ठिकाणी या गोष्टीचा अभाव असतो. आणि त्यामुळे खरं म्हणजे आता काही काही मोठमोठ्या कुटुंबामध्ये तर नोकर चाकर इतके आहे, बाया स्वयंपाक करत नाही, पोरं आलेल्यांना पाणी देत नाही. माझ्यासारख्याला काळजी वाटते, मेल्यावर यांना तरी पाणी पाजतील का, हा खरा प्रश्न आहे. विठाला नोकरच करतात, सगळं नोकर करतात. मग आता मला सांगा, घरातला कुलाचार आणि सदाचार सुद्धा काही उक्ता देणार आहे कोणाला? आणि म्हणून काही कुटुंब आजही समाजात आदर्श आहे. ते गरीब असतील, ते श्रीमंत असतील, पण ते घरातला कुलाचार, सदाचार जपतात, पाहुणचार जपतात, आणि त्याच कुटुंबांना भविष्य आहे. ध्यानात ठेवा, ज्या कुटुंबांनी देव, धर्म, संस्कृती, सदाचार सोडला, मला सांगा, पायाच खचला, त्या इमारतीला जसं भविष्य नाही, तसं देव, धर्म, संस्कृती, संस्कार आणि सदाचार हा आमच्या जीवनाचा पाया आहे. तो जर का खचला तर भविष्य, आपण कोणाच्या भरोशावर पुढचं भविष्य सांगायचं, हा खरा प्रश्न आहे. विठाला कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ.
ही आपल्याला सर्वांगीण शिक्षण देत होती. आणि आज आपण तीच शिक्षण आपल्या घरामध्ये देत राहणं आवश्यक आहे, अगत्याचं आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून एका गुरुकुलामध्ये काही विद्यार्थी असे शिकले. गुरु महाराजांनी शिक्षण त्यांचं केलं. घरी जात असताना एका विद्यार्थ्यानं महाराजांना विचारलं, महाराज मी गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला काय देऊ? अरे मी म्हणलं, तुझी परिस्थिती सामान्य आहे, शक्य होईल तुला तसं कर, नाही शक्य झालं तर नको काय देऊ. नाही म्हणे, माझी इच्छा आहे की काही ना काही गुरुदक्षिणा दिल्याशिवाय हे ज्ञान मला सफल होणार नाही, माझं एक कर्तव्य आहे. तर महाराजांना काय लहर वाटली. साधू महात्मे कधी कधी परीक्षा घेतात. म्हणे, जगातली सर्वात नाशवंत वस्तू मला आणून दे. काय सांगितलं? मला गुरुदक्षिणा म्हणून आज तुझ्याकडून अशी इच्छा आहे की सर्वात नाशवंत वस्तू दे. आता तो विचार करू लागला की काय नाशवंत आहे. अनेक गोष्टी अल्पकाळासाठी का होईना पण काही ना काही उपयुक्त आहे, गरजेच्या आहे. म्हणजे वेलीवर आलेलं फुल सुद्धा तसं नाशवंत आहे, पण काही 1-2 दिवस का होईना ते सुगंध देतं, प्रसन्नता देतं, पूजेच्या उपयोगी पडतं, सत्काराच्या उपयोगी पडतं, श्रद्धांजलीच्या उपयोगी पडतं. मग संपूर्णतः टाकाऊ आणि नाशवंत असलं तरी संपूर्णतः टाकाऊ नाही आहे. काय नाशवंत आहे, काय नाशवंत आहे? विचार करता करता लक्षात आलं की या नाशवंत जगामध्ये सर्वात नाशवंत आपला देह आहे. हे त्या विद्यार्थ्याच्या ध्यानात आलं. सर्वात नाशवंत आणि क्षणभंगूर. फुलाचं तरी सांगता येईल की 2 दिवस जगेल, फळाचं तरी सांगता येईल की 4 दिवस टिकेल, पण मनुष्याचं पुढच्या 4 मिनिटाचंही काही सांगता येत नाही. खरं म्हणजे हे दुर्दैव आहे. अशा घटना घडतात आणि अत्यंत वेदना तुमच्या आमच्या मनामध्ये होतात, पण तरी सुद्धा हे तितकंच सत्य आहे. माशीला पंख फडफडायला तरी काही वेळ लागतो, पण त्याच्या आत आत्मा या शरीरातून बाहेर पडतो. आणि म्हणून त्याच्या लक्षात आलं सर्वात क्षणभंगूर नाशवंत हा देह आहे. तो गेला ना आपल्या गुरु महाराजांच्या पुढे त्या विद्यार्थ्यानं साष्टांग दंडवत घातलं. गुरुजी त्याला विचारतात, ते साधू महात्मे, अरे तू आणली का गुरुदक्षिणा? महाराज, हो आणली गुरुदक्षिणा. कोणती आहे? म्हणे, हे शरीरच सर्वात नाशवंत आहे आणि हे शरीरच गुरुदक्षिणा म्हणून तुमच्या सेवेत अर्पण आहे. साधू महाराज म्हणाले, गड्या, तुला जे काही आध्यात्मिक विचार मी दिले त्याचा बोध तुला झालाय असं मला वाटतं. जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणातून समज तुला आलेली आहे असं मला दिसतंय तुझ्या वागण्यातून. आणि म्हणून हरकत नाही, बरोबर आहे, हा देह नाशवंत आहे, पण बा तरी सुद्धा जोपर्यंत हा देह आहे या देहाकडून अविनाशी परमात्म्याचं भजन करून घ्या. परमात्मा कसा आहे? अविनाशी आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मतत्व किंवा परमात्म तत्व कसं आहे? न जायते, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, त्याला काल आज उद्या परवा असा भूत भविष्य काळही नाही. तो नित्य आहे, नित्य आहे. पूर्वी होता, आजही आहे, उद्याही असणार आहे. शरीर काल नव्हतं, आज आहे, उद्या नसणार आहे, पण आत्मा हा नित्य आहे. नित्य सर्वगतस्तानुर अचलोयम सनातन. आणि म्हणून शरीर नाशवंत आहे ते साधू महाराज म्हणतात त्या विद्यार्थ्याला, पण परमात्मा अविनाशी आहे आणि त्याची भक्ती केल्यास हा जीव सुद्धा अविनाशी पदाला प्राप्त होतो. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे. सावध राजा म्हणजे
होत नाही. हा, चाल तर नेहमी पाठांतरातलीच आहे ती काय, आणि सगळी तज्ज्ञ मंडळी आहे आमची. पण त्या क्रिकेटमध्ये असं चेंडू कोणत्या बाजूला कधी येईल हे जसं नसतं ना, तसंच आहे इथे थोडस. विठाला 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 अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. परमात्मा अविनाशी आहे, तो या जीवाला सुद्धा आपल्यासारखाच अविनाशी करतो, म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे. आणि म्हणून देहाच्या बाबतीत जर विचार केला तर कधी कधी पथ्य न पाळणारा माणूस सुद्धा निरोगी दिसतो, आणि सर्व पथ्य पाळणाऱ्या माणसाला सुद्धा आजार पछाडतो. काय कारण आहे हे सगळं? या सगळ्या गोष्टीचा विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की सर्वच आजार पथ्य मोडले म्हणून होत नाहीत. काही आजार हे कर्माच्या अधीन आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू, त्यांना मानेला फोड झाला होता, काळ फोड. त्या काळात कॅन्सर आहे असं म्हणत नव्हते, समजत नव्हतं, काळफोड झाला, काळफोड. आणि त्याचा खूप त्रास होऊ लागला, ती जखम वाढत चालली, बरी होईना. कधी अशुद्ध रक्त वगैरे त्यातून व्हायचं. एकदा स्वामी विवेकानंद आणि सर्व हे शिष्य मंडळी आपल्या गुरुजीला म्हणाले की महाराज, साक्षात देवी मातेनं तुम्हाला दर्शन दिलंय आणि तुम्ही देवीचे साक्षात्कारी आहात हे आम्हीही अनुभवलेलं आहे. मग एकदाच सांगून का टाकत नाही की हा आजार बरा कर म्हणून? त्यावेळेला रामकृष्ण परमहंस म्हणाले, मुलांनो तुम्ही म्हणताय ते खरं आहे, मी माझ्या मातेला, देवी मातेला सांगू शकतो की हा आजार बरा करून टाक, ती बराही करेल. पण असं आहे मुलांनो, घेतलेलं कर्ज आज भरता येत नाही म्हणून सांगितलं की मागू नका, पण ते उद्या भरावंच लागतं. तसं हे पूर्व कर्म काही असेल आणि जर आज त्याची परतफेड होऊन जात असेल तर उद्याच्याला डोक्यावर हे ओझं ठेवायचं कशाला? आणि म्हणून मी म्हणणार नाही की हे देवी तू माझा आजार बरा करून टाक. मला उलट ती पूर्वकर्मातून शुद्ध पवित्र करून तिच्या जवळ आणखी घेते, आणि त्यासाठी मला या आजाराचं काही दुःख वाटत नाही. मला वाटतं साधू महात्म्यांचं देह आणि देहातल्या सुखदुःखांकडे पाहणं हे अत्यंत सामान्य आहे. ते फार गांभीर्यानं त्याच्याकडे पाहत नाही. साधू संत या देहातल्या सुखालाही क्षणिक समजतात आणि दुःखालाही क्षणिक समजतात, कारण त्यांना माहिती आहे हा देहच क्षणिक आहे, तर देहाचे सुख दुःख कसे आहे? क्षणभंगूरच आहे ना, क्षणभंगूर आहे ना. पाण्यावरचा बुडबुडा क्षणभंगूर आहे, मग त्या बुडबुड्यामध्ये दिसणारे रंग कसे आहेत? कधी कधी वेगवेगळा सूर्य वेगळ्या दिशेला असेल तर तदनुसार त्या बुडबुड्यात रंग दिसत असतात. पहा, वेगवेगळे रंग दिसतात. आपण निसर्गाचं निरीक्षण केलं पाहिजे. आणि खरं तर आपल्याला सांगतो की निसर्गाच्या निरीक्षणाचा आत्ताचा हा काळ फार चांगला असतो, ज्यावेळेला नवीन पालवी झाडांना फुटते आणि सगळा निसर्ग या कालावधीत तरुण झालेला असतो. अर्थात प्रत्येक काळातल्या निसर्गाचं दर्शन हे एक वेगळंच असतं, पाऊस काळात, थंडीत. पण या काळात जैसा शरद काल उरगे, शरद ऋतू जेव्हा येतो, हा उन्हाळा सुरू होतो, निसर्गाचं निरीक्षण हे सुद्धा परमात्म्याच्या दर्शना एवढंच समाधान देणार आहे. विठाला आपण खरं म्हणजे आता हल्लीचं जग हे अनेक प्रकारचा आनंद अवतीभोवती असून तो घेत नाही. पूर्वी आपण ओट्यावर बसलो संध्याकाळी आजी आजोबाबरोबर गप्पा मारत की आभाळातल्या चांदण्या पाहत बसायचो, आणि मग ती लहान मुलं विचारायची या चांदण्या कशा आहेत आणि त्या वरच का गेल्या, आणि मग ती म्हातारी माणसं आपली काहीतरी समाधान करायची. आता ते काय थोडे सायन्स शिकलेले होते, पण त्या गमती जमती होत्या, फार छान होत्या. म्हणजे एकदा एका आजीला नातवानं विचारलं, म्हणे आभाळ एवढं वर कसं काय गेलं? आता आजीला वाटलं नातवाला काय उत्तर द्यावं बा.
पोरं काय विचारतील त्याचं नाही. माझी बाईनं काय केलं म्हणे, पूर्वी हे आभाळ फार खाली होतं. एक दिवस मी झाडायला लागले अंगणात तर ते माझ्या पाठीला लागत होतं म्हणे. गमतीचं उत्तर. आणि मला असा राग आला आणि हातातली केरसुनी घेतली ना अशी मारली त्याला, मग ते लांब गेलं म्हणे. पोरं लागली टाळ्या वाजल्या. वा वा वा, आजी काय उत्तर दिलं. विठाला निसर्ग हा फार समाधान देतो. अनेक प्रकारचे निगेटिव्ह ऊर्जा तो शोषून घेतो, आपल्याला सकारात्मक बनवतो. ग्रंथ हे आपल्यातल्या नैराश्य काढून घेतात, आपल्यामध्ये आनंद भरण्याचं, ज्ञान देण्याचं काम. म्हणून ग्रंथाचं वाचन, निसर्गाचं निरीक्षण, चांगल्या सद्विचारी सदाचारी लोकांशी संभाषण, या गोष्टी अशा आहे की तुमचं व्यक्तिमत्व त्या उंचीवर नेऊन ठेवतात. हल्ली लोकांना मोठं व्हायचंय, पण मोठं होण्याचं साधन समजत नाही आणि सांगितलं तरी त्याचं आचरण करत नाही. बाकी मोठं प्रत्येकाला व्हायचंय. कसं व्हायचंय? फक्त गावात बोर्ड लावून. छापाछापीचं युग आहे सगळं. विठाला चिम्याच्या वाढदिवसाला गोम्याच्या शुभेच्छा. बोर्ड लावला की खायला काही घरात नसलं तरी त्यांना वाटतं आपण लई मोठे झालो. हे काय जग आहे मला कळायला तयार नाही. मी रोज फिरतो, पाहतो. कधी थोडंसं वाईट वाटतं, कधी हसायला येतं, कधी असं वाटतं की या जगाचा भविष्यकाळ काय असणार आहे. मोठं व्हायचं ज्ञानाशिवाय होता येईल का? कर्तबगारीशिवाय होता येईल का? सद्विचारी माणसाजवळ बसल्याशिवाय होता येईल का? छत्रपती शिवाजी महाराज इतके महान, जगातलं एक मोठं व्यक्तिमत्व, फक्त महाराष्ट्रातलं, भारतातलं नाही, जगातलं एक मोठं व्यक्तिमत्व ठरलं. त्याचं कारण आईचं मार्गदर्शन, ग्रंथांचं वाचन, समाजातले ज्येष्ठ श्रेष्ठ धुरीण ज्ञानी गुणी लोक यांचा सहवास, त्यांची साथसंगत, आणि याच्यातून स्वतःच केलेलं व्यक्तिमत्वाची जडणघडण, ज्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आज लोक म्हणतात. आणि खर्डेसाहेब शहरामध्ये त्याचे कोर्स सुद्धा घेतले जातात. पण मला वाटतं एवढ्या तेवढ्या तात्पुरत्या कोर्सने काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. हा, तिथं एवढं सांगतील की इन कशी करायची, टाय कसा बांधायचा, हाय कसं करायचं आणि बाय कसं करायचं, झालं. एवढ्याने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालं? नाही झालं. तुम्हाला प्रत्येक परिस्थिती समोर आल्यानंतर तिला सामोरं कसं जायचं, त्याच्यासाठी लागणारं धैर्य. वडीलधारे समोर आले, त्यांच्यासाठी त्यांना भेटताना तिथे लागणारा मनातला आदर, माय भगिनींचा सन्मान, वडीलधाऱ्यांचा आदर, देव धर्म ग्रंथ देश याच्याविषयीची भक्ती, आपल्या अवतीभोवती असलेला जो समुदाय, सर्व जाती समुदायाचे लोक, त्यांच्याविषयी असलेली आपुलकी, या सगळ्या गोष्टी कोर्समधून डेव्हलप होऊ शकत नाही. आणि हे सगळं झाल्याशिवाय तुम्ही मोठे ठरत नाही. माणसं पदानं मोठी होत नाही, पैशानं मोठी होत नाही, ती विचार संस्कारानंच मोठी होऊ शकतात. विठाला निसर्गही आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतो. त्याचं निरीक्षण करता यावं. विषयातून विषय वाढत जाईल, परंतु काहीतरी तुमच्या आमच्या आणि विशेष करून नव्या पिढीच्या हिताचा विषय आला की विषयांतर करणं हा माझा थोडा स्वभाव आहे. आणि त्या अर्थानं मी बोलत गेलो. मानवी देह जो आपल्याला मिळालाय, हा देह तसा क्षणभंगूर असला तरी या क्षणभंगूर देहातून अविनाशी पद परमात्मा प्राप्त करून घेता येतो. परमात्मा अविनाशी आहे, देह नाशवंत आहे, आणि देहासंबंधानं सुखदुःख सुद्धा अत्यंत क्षणिक आहे. मी रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण सांगितलं. ते या दुःखाकडे कसं पाहतात? म्हणाले आहे तात्पुरतं, निघून जाईल, पण मी देवीला त्याच्यासाठी प्रार्थना करणार.
मी उदाहरण आपल्या सद्गुरूंचं सांगतो. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या पायाला घोट्याच्या पाठीमागे धोंड शिरेवरती जखम झाली होती आणि ती बरीच वर्ष दीड वर्ष ती जखम काही बरी झाली नाही. परंतु महाराजांचा नियम होता दिवसभरात 10-5 वेळेला हातपाय धुणं. आणि मग एकदा असं झालं की तुमच्यासारखे काही भाविक मंडळी बेटावरती आली आणि थोडं कळकळीनं सांगायला लागले की महाराज तुमच्या पायाला जखम झालेली आहे, तुम्ही कीर्तनाला उभे राहिले की त्याच्यातून कधी कधी रक्त वगैरे पाणी वाहतं आणि म्हणून तुम्ही बसून कीर्तन करा किंवा थंड पाण्याने हातपाय वारंवार धुवू नका. महाराज लागले हसायला. ते म्हणे अरे बाबा हो, ती जखम जुनी झाली म्हणे आता. महाराजांचे शब्द आहेत, जसेच्या तसे सांगतो. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज त्या लोकांना जे आपुलकीनं कळकळीनं सांगत होते त्यांना प्रेमाने महाराजांनी उत्तर दिलं. म्हणाले बाबा हो, काळजी करू नका, ती जखम जुनी झालेली आहे, जखम माझ्या परिचयाची आता झालेली आहे म्हणे. त्याच्यामुळे आता माझा जखमेला त्रास नाही, जखमेचा मला त्रास नाही. मायबाप हो, त्यावेळेला या वाक्याचे अर्थ उलगडले नाही, पण थोडा बहुत विचार करता आज असं वाटतं की ज्याला आत्मज्ञानी महात्मा म्हणतात, ज्याला ब्रह्मज्ञानी महात्मा म्हणतात, देह तादात्म्य विरहित होणं हे जे काही वेदांतामध्ये सांगितलं त्या स्थितीवर महाराज गेलेले होते. तुकाराम महाराज देवाला म्हणाले की देवा, आम्हाला जर सुख दुःखातून मुक्त व्हायचंय तर देह तादात्म्यातून आम्ही मुक्त झालो पाहिजे आणि यासाठी आता तू आम्हाला असा आशीर्वाद दे. देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मग, देहाचा विसर पाडी मग. देवा ताईसा देहाचा विसर पाडी देताना भूल दिली जाते. भुलीचे स्वतंत्र तज्ञ डॉक्टर असतात. पण भूल कशासाठी? जे काही ऑपरेशन करायचं, जे काही शरीरामध्ये काही वाईट एखादा मसल्स निर्माण झाले, काही झालं, त्याला काढायचंय किंवा एखादी वेन चोकअप आहे ती जोडायची आहे, त्यासाठी चिरफाड तर करावी लागते. पण केलेल्या चिरफाडीचं दुःख होऊ नये म्हणून जशी भूल आहे, आणि भुलीनं काही काळ का होईना त्या देहाचं दुःख जाणवत नाही. मला वाटतं महात्म्याला आत्मज्ञान झालं की मग सर्व काळ या देहाचं दुःख तो दुःख मानत नाही. तुकोबारायांचे शब्द कसे आहे पहा. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सकारात्मक आणि धैर्यवान होतो. महाराज म्हणले दुःख येत राहतील आमच्या पुढे, पण आम्ही डगमगणार नाही, आम्ही हतबल होणार नाही. दुःख ते देईल सर्व सुख फळ, दुःख ते देईल सर्व सुख, दुःख ते देईल सर्व सुख फळ, दुःख ते देईल सर्व सुख फळ. होतील शीतळ अग्नी ज्वाळा, होतील शीतळ अग्नी ज्वाळा, होतील शीतळ अग्नी ज्वाळा. आपण सुद्धा प्रत्येकाने, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून बंद करा. विठाला आपण सर्वांनीच ईश्वराचं नामस्मरण, त्याची भक्ती, चिंतन, त्यातून दुःख पचवण्याची क्षमता आणि शक्ती तयार होते. परमात्म्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. आणि म्हणून
मानवाला ईश्वराची भक्ती करतच या देहाच्या सुखदुःखातून बाजूला येता येईल. एरवी देहाची सुखदुःख, देह जर क्षणभंगूर आहे तर त्यातली सुखदुःख ही क्षणभंगूर आहे. एखादी भिंत जर कधीतरी पडणार आहे तर भिंतीवरचं चित्र सुद्धा पडणार आहे. पडून गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती. आणि म्हणून तुकाराम महाराज आज या अभंगातून देहाच्या सुखदुःखांचा आणि देहाचं क्षणभंगुरत्व अभंगाच्या पहिल्या चरणातून आपण देह तव से भोगाचे आधीन आधीन देह तव से भोगाचे आधीन आधीन देह तव क्षणभंगुर याचे सुखासीन क्षणभंगुर रे याचे सुखासीन क्षणभंगुर रे रा अविनाश दोरिया देवा पायी बाबा अविनाश दोरी देवा पायी बाबा याचे क्षणभंगूर याचे सुख क्षीण क्षणभंगूर याचे सुख क्षीण क्षणभंगूर याचे सुख क्षीण क्षणभंगूर जोडी देवा पायी भाव भाव अविनाश जोडी देवा पायी भाव. त्याचा मूळ गोडवा चालीचा जाऊ नये. अविनाश जोडी परंपरेच्या चालीचे तसेच आकार उकार घेत राहावे. गोड लागतं, आनंद होतो. विठाला विठाला हरी श्री ज्ञानदेव तुकाराम हो देह तव असे भोगाचे अधीन याचे सुख क्षीण क्षणभंगूर. देहाचं सुखही क्षणभंगूर आणि क्षीण म्हणजे दुःख, दुःखही क्षणभंगूर. मग या जगामध्ये अविनाशी काय? अविनाशी परमात्मा आहे. परमात्म्याच्या भक्तीतून मिळणारा आनंद अविनाशी आहे. आणि म्हणून आपण देवाच्या पायी भाव ठेवावा. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून अविनाश जोडी देवा पायी